अदम्य विश्वासातून पाषाणातून पाणी काढीन म्हणतो आणि महाराष्ट्र शेतीवरती नक्षत्रांची लेणी उभ्या करेल म्हणतो असा जिद्दी शेतकरी बरंच काही करू शकतो. 40-41 अंशाचं तापमान आहे, घामाच्या धारा निघत आहेत, पण उजाड माळा रानावरती काही किलोमीटर उजाड माळा रानावरती थोडंसं पुढं आलं की इंदापूर तालुक्यातल्या व्याळीचा शरद फार्म नावाचा बोर्ड दिसतो आणि त्या बोर्डमध्ये खूप काही लपलेलं आहे. मी आहे 40-41 अंशाच्या तापमानामध्ये देखील सफरचंद तयार करणाऱ्या बागेमध्ये. म्हणजे उष्णकटिबंधातली बाग आहे आणि ती आहे अतुल शिंगाडे यांची. 78 एकर क्षेत्र पूर्ण ऑटोमायझेशन करणारा शेतकरी, अत्यंत कष्टातून माळरानावरती नंदनवन फुलवणारा शेतकरी, अशी अतुल शिंगाडे यांची ओळख आहे. उद्योजक आहेत, शेतकरी आहेत, पण सगळं शेतीतनं त्यांनी निर्माण केलेलं आहे. आपण अतुल शिंगाडेंकडनं ह्या खरं तर सफरचंदाची कहाणी ऐकणार आहोत. त्यांच्याकडं सिमला मिरची आहे, पपई आहे, डाळिंब आहे, त्याचबरोबर ऊसाची शेती आहे, बरंच काही आहे. जे काय असेल ते आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत. शिंगाडे साहेब नमस्कार. पहिल्यांदा मला एक सांगा, सफरचंदासारखं काहीतरी उगच करायचं कशाला भानगडी चिरला या? नाही, आता काहीतरी करायची एक जिद्द होती आणि आपल्या वातावरणात येणारी व्हरायटीचा आम्ही शोध घेतो. आम्ही शिमल्याला फिरण्यासाठी गेलतो. फिरण्यासाठी गेले असताना आम्हाला एक सतीश शर्मा नावाचे एक नर्सरीवाले भेटले. ते म्हणले सफरचंद लावणार का तुमच्या भागात? म्हणलं लावणार. मला किती लावणार? तर लावणार 3 एकर. म्हणलं 1000 झाड तर लावतो. म्हणलं 800-1000 झाड. मग ते म्हणले लावणार असाल तर मी देतो रोपे. मग त्यांनी आम्हाला उष्ण वातावरणात येणारी ॲन्ना, मायकल, डोरसेट ह्या 3-4 व्हरायटींची आम्हाला रोपं दिली. त्यांनी रोपं दिल्यानंतर आता ती 3रं वर्ष आहे सध्या. फळ लागलं. गेल्या वर्षी थोडं फ्रुटिंग झालं होतं, पण ते काय पाखरांनी वगैरे खाल्ल्यामुळे ते काय आम्हाला काय व्यवस्थित वाटलं नाही. यावर्षी चांगलं फळधारणा झाल्यामुळे आम्ही फळ पकडलेलं आहे त्याचं. तर त्याचं चांगलं आता पुणे मार्केटला आम्हाला 65 रुपये रेट बसला. तरी पण अजून क्वालिटीत अजून उच्च दर्जाची क्वालिटी जर आली तर अजून रेट वाढेल. आम्ही कुठं काय चुका झाल्या ते आम्ही दुरुस्त करू नक्कीच, कारण ह्याचं काय आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं शेड्यूल नाही, PGRचं वगैरे शेड्यूल नाही. KVK बारामतीमार्फत आम्हाला रोपाचं आणि बाकीचं पीक संरक्षणाचं बाकीच्या सगळ्या माहिती मिळली जाते. KVKतून आम्हाला आता शेड्यूल नवीन मिळलं आहे. त्याप्रमाणे आम्ही आता आणखी नवीन एकदा छाटणी करून वर्षातून 2दा पीक घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. KVKचा विषय निघाला. आपण जरा बोलत हे बघू. ही तर सफरचंदाची बाग तुम्ही पाहिलीच, पण अतुल शिंगाडे यांची बाकीची पण शेती आहे. खरं तर KVKनं तुम्हाला काय काय मार्गदर्शन केलं? KVKतून रोपे आणली आम्ही. शिमला मिरचीची कलर शिमला आम्ही नेहमी KVK बारामतीतूनच रोपे घेतो त्यांच्या नर्सरीतून. उच्च दर्जाची रोपे, डाळिंबाची त्यांच्याकडचीच रोपे आहेत. पेरू सुद्धा त्यांच्याकडचंच आम्ही लावतोय. आता सुपारी सुद्धा त्यांना सांगितले मी, कारण हां सुपारी लावायची. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी सुपारी लावायची आपल्याला. म्हणजे आपल्या इथे वातावरणात येणारी सुपारी ते देतो म्हणले ते आपल्याला. मग त्या सुपारी आपल्याला रस्त्याच्या दोन्ही बाजूनी, कंपाऊंडच्या 4ही बाजूनी, जवळपास आमच्या इथं 60 एकर क्षेत्र, ह्या सगळ्याच बाजूनी सुपारी लावायचं नियोजन आहे आमचं. ऑटोमायझेशन कशामुळे केलं तुम्ही? कुठं पाहिलं ऑटोमायझेशन? आम्ही जैन इरिगेशन आपलं KVK बारामतीतच बघितलं होतं. त्यानंतर आपण त्यांचं जैनचंच केलं. त्यांच्याकडे बी जैनचंच आहे KVKकडे. मग तेच आपण ऑटोमेशन. फायदा झाला? फायदा 100% झाला ना. मजुरीची बचत झाली. रात्री अपरात्री वाल सोडायचा त्रास वाचला. आणि आम्ही 78 दररोज थोड्या प्रमाणात खत देतो. म्हणजे अगदी स्मॉल एकदम डोसेस, म्हणजे एकदम 1 किलो 2 किलो एकरीचा डोस असतो. एकदम दररोज चालू आहे कंटिन्यू. त्याचा काय फायदा झाला? फायदा कंटिन्यू मुळी चालू राहते. फळाला त्याच्याला राहतो कंटिन्यू. बुकमार होत नाही त्याची पिकांची. ह्या ऑटोमायझेशनमुळे तुमचे किती मजूर वाचले? मजूर साधारण 3 ते 4 मजूर वाचलेच ना त्याचे. अगदी मोटर ऑटोमॅटिक चालू होती. फिल्टर दर 2 तासाला बॅकवॉश. 5-1 लाख रुपये तुमचा वर्षाचा खर्च वाचला. शिवाय आणखी ताप पण वाचला थोडासा. 3-4 वर्षापासून माझ्याकडे ऑटोमेशन चांगल्या कार्यरत आहे. फिल्टर बॅकवॉश होतात. दर 2 तासाला फिल्टर ऑटोमॅटिक साफ होतं. त्याच्यामुळे मला ड्रिपर एकही खोलावं लागत नाही. म्हणजे आता 15 वर्षापासून शेती करतो. मला फिल्टरमुळं अक्षरशः एकदाही ड्रिपर खोलावं लागलेलं नाही. आता मला एक थोडं विस्कटून सांगा, तुमच्या 78 एकरामध्ये नेमकं कोणती शेती किती? आता सध्या सफरचंद 3 एकर आहे, डाळिंब 30 एकर आहे, पेरू 20 एकर आहे, शिमला मिरची 2 एकर आहे, ऊस असतो बाकीचा दरवर्षी 10-10, 15-15 एकर ऊस असतो. पपई किती? पपई आता 5 एकर आहे सध्या. मला एक सांगा, आणि पेरू किती? पेरू 20 एकर. पेरू 20 एकर आहे. हो. तैवान पिंक. डाळिंब 30 एकर. पेरू कसं गेला? पेरू साधारण कधी 50 रुपये रेट गावतो, कधी 15-20 रुपये बी सापडतो. रेटवर आहे सध्या. डाळिंब आता सध्या छोटं आहे, पकडलंय. तरी मला मी 2 वर्षाच्या पुढे झाडं धरतो. मी आता 2.5 वर्षाची झाड आहेत माझी. मला साधारण 100 सेटिंग आहे. किती वर्षापूर्वी शेतीला सुरुवात केली? मी साधारण वडील विभक्त झाल्यापासून 2000 सालापासून शेतीला सुरुवात केली. 2010ला हा प्लॉट आम्ही विकत घेऊन डेव्हलप केला. बरं. 2010 पासून. हा हद्द कुठली ती साधारण? ही व्याळी गावाची हद्द आहे.
मग इथं कुठं सगळीकडे बघितलं तर सगळीकडे पूर्णपणे नाही, आता तरी थोडंसं दिसायला लागलं हिरो, पण आम्ही ज्यावेळेस डेव्हलप केलं तर त्यावेळेस इथं माणूस सुद्धा दिसत नव्हता. आम्हाला आमचं शेत सापडलं नाही, 2 दिवस आम्ही शोधत होतो. तर म्हणजे एवढं सगळं कुसाळ सगळं उगावलेलं होतं, तरवाड वगैरे. मग इथं आम्ही शेळगाववरून 11 किलोमीटर पाईपलाईन आणली. मला वाटतं काय ते दगड बिगड साफ केलेलं दिसत. दगड सगळे गोळा केलेत आम्ही, ब्लॅस्टिंग घेऊन सगळे चाऱ्या वगैरे खड्डम पॉकलेनने खाणलेत. शेततळे 3 कोटी लिटरचं, त्यात मत्स्यपालन आहे. एवढा किडा फक्त शेतकऱ्याला जाऊ शकतो. शेतकरी आणि देशी गायची सेन्सलरी करतो, टाकतो. बाकी गांडूळ कल्चर बी तयार करतो. बऱ्यापैकी सेंद्रियवर भर आहे. मी शक्यतो पोल्ट्री खताचा वापर करतो. कुणाच्या लग्नाला किंवा काय गायला जमत नाही, मैताला लग्नाला जाणं विषयच नाही. किती वर्ष नाही, चांग 10 वर्ष झालं नाही काय. आणि विषय काय आहे की खरं गंमत नाही, दुःखाची बाब आहे खरं तर. पण शेतकऱ्याचं आता कदाचित ह्यांचं हे सफरचंद पाहून अनेकांच्या डोळ्याला सुखद धक्का बसला असेल, परंतु शेतकऱ्याचं दुःख एवढं मोठं आहे की शेतकरी त्या शेताला किंवा पिकाला इतका जीवापाड जपतो की तो स्वतःच्यापेक्षा जास्त जीवापाड त्या पिकाला जपतो. आणि म्हणून हे सांगतायत ते सहजासहजी घेण्याची गरज नाही, पण खरंच हे दुःख आहे. मला एक साधी गोष्ट सांगा, दिवस कसा सुरू होतो? दिवस सकाळी 8ला चालू होतो, संध्याकाळी 6, 7, 10, 8 संध्याकाळचं टायमिंग नाही. कधी स्प्रेइंग असेल तर थोडा उशीर बी होतो. आता ह्या सफरचंदाचं एक वैशिष्ट्य सांगा की रोगराई कशी आहे किंवा काय इतरांना कोणाला करायचं म्हणजे काय अडचण येऊ शकतो? रोगच नाही, वर्षातून 2दा बहारी घेऊ शकतो आपण ह्याला फक्त कंटिन्यू साधी औषधं जरी मारली तरी काही अडचण येत नाही. फक्त पक्ष्यांचा त्रास आहे थोडासा, आणि आता पक्ष्यांना खायला बी काय नाही ना, त्यामुळे पक्षी थोडंसं त्रास देतात. आणि साईज कितीपर्यंत वाढते साधारण? साईज 250-300 ग्रॅम होऊ शकते. आपण जर प्रॉपर शेड्यूल GH वापर, आता KVK बारामतीने आम्हाला शेड्यूल दिलेलं आहे त्याच्याप्रमाणे आता नंतरचा बार आपण चटणी बार त्यांच्या मार्गदर्शनाखाली घेणार आहे सगळा. खरं तर आल्या मी एक सफरचंद चाखून करायचा प्रयत्न खायचा प्रयत्न केला, तर ते असं क्रंची लागतंय. म्हणजे जसं की आपलं बाकी सफरचंद थोडंसं एकदम सॉफ्ट लागतं, तसं उलट चांगलं क्रंची लागतंय. आता हे हवामानाचा म्हणा किंवा आपल्याकडे शुगर जास्त येणार, आपल्याकडे उन्हाचं प्रमाण जास्त आहे. हिमाचलमध्ये किंवा शिमल्यामध्ये ऊन कमी असतं ना, त्यामुळे फायदा आहे. तो फायदा आहे आपल्याला, उन्हाचा फायदा आहे. त्यामुळे आपल्याकडे शुगर जास्त येईल त्याला, शुगर येते बी जास्त. आम्ही गेल्या वर्षी बघितलं, अगदी आपल्या बाकीचं सफरचंद फिक्कट लागायचं खायला शिमल्यातलं प्युअर बर्फातलं, आणि हे गोड लागायचं खायला. हे 3,000 रुपये ना? नाही, 1,000. 1,000 रुपये 3 एकरामध्ये. 3 एकर किती खर्च आला? साधारण रोपांना एक 80,000-85,000 रुपये खर्च आला. बाकी ड्रीप वगैरे आम्ही सगळं बाकीचं मल्चिंग पेपर खत आहे. आम्ही फक्त पोल्ट्री खत घालतो आणि शेणखत घालतो. शक्यतो रासायनिकच्या जास्त नादाला लागत नाही. ड्रीप वॉटर काय थोडंसं सुलेबल सोडतो नॉर्मल, ते बी काही जास्त प्रमाणात नाही. आपल्याबरोबर कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ आहेत यशवंत दादा सर. याला एकात्मिक विषमुक्त शेती म्हणता येईल? नमस्कार. ह्यामध्ये आपण एकात्मिक विष शेतीचा सुद्धा आपण प्रयोग करतो आहे, आणि येणाऱ्या जो नवीन बहार जाणार आहे त्यामध्ये नक्कीच आपण विषमुक्त सफरचंद कशा पद्धतीनं तयार करून क्लायंटला देता येईल, ग्राहकाला देता येईल, त्यावर भर देणार आहोत. खरं तर तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं की शेती आणखी उत्तम होते असं म्हणतात. 15 वर्षापूर्वी काय करत होता? 15 वर्षापूर्वी ड्रीपची डीलरशिप होती माझ्याकडे, जैन इरिगेशनची. मी 10 वर्ष जैन इरिगेशनचं काम केलं. खरं मूळ व्यवसाय कसं तुम्ही? शेतीच व्यवसाय, शेतीच मग मूळ ना. मग परत काय झालं, परत मग म्हटलं ही शेवटचं ज्या दिवशी ह्या कोपऱ्यातलं झाड लावलं त्या दिवशी कंपनीला पत्र दिलं की मला थांबायचं आहे. असं कोणतरी करू शकेल का की ज्याचा व्यवसाय चांगला चाललेला आहे तो शेतीसाठी म्हणजे व्यवसाय सोडेल? नाही, पण आपल्या बी शेतीत थोडंसं एवढं मोठं व्याप वाढवलं होतं म्हणल्यावर मग थोडंसं त्यासाठी मी कंपनीला पत्र देऊन राजीनामा दिला त्या कंपनीला. घरातली किती लोक काम करतात? घरात आई असते कंटिन्यू, वडील असतात, मी. मग नाही, घरातली शेतीमध्ये किती काम करतात? काम असे म्हणजे बघूनच घेतात. शेतीत काम करायचं काय असं एवढ्या मोठ्या क्षेत्रात काम करणं होत नाही, फक्त देखरेखच करावं लागते. व्यवस्थापनच पण सगळेजण बघतात. पण सगळेच करतात. एखादा शेतकरी त्याच्या शेतामध्ये ज्यावेळेस भरभरून बोलू लागतो त्यावेळेस त्यांनी त्या शेतामध्ये खूप जीव ओतलेला असतो. आपण पपईची रोपं पण पपईची बाग बघणार आहोत आपण, त्याचबरोबर सिमला मिरचीची. पण 30 एकर डाळिंब, सध्या डाळिंबाच्या बाबतीत खूप कष्ट आहेत लोकांच्या. माझ्याकडे पहिलं 40-45 एकर डाळीमध्ये मागच्या 2000 कुठे जाते होते? फक्त बागवा होता आणि जम्बो होता थोडा, पण जम्बोमध्ये थोडं प्रॉब्लेम आला, आम्ही ते व्हरायटी बाजूला तर टाकली. ह्या तुमच्याच भागातल्या लोकांनी आरक्ता सगळ्यात जास्त लावलं होतं. नाही, आरक्ताला काय होतंय, मार्केटला जसं विकल ते पिकवावं लागतंय. आता डाळिंबात भागव्याचं चलते सध्या, आणि भागव्याला चॅलेंज आज आपल्या कोण देऊ शकत नाही. अगदी कॅलिफोर्नियाचा वंडरफुल व्हरायटी सुद्धा देऊ शकत नाही. म्हणजे आपला भागव्याला जगात तोड नाही कोणाची. किपिंग क्वालिटी. तुमचं डाळिंब कुठे जातं? माझं डाळिंब मी दुबईला दिलं होतं, मलेशिया, रशिया, युरोपियन कंट्रीजला थोडंसं. मी रेसिड्यू फ्री बी केलं तर 4 वर्ष सलग, माझं शॅम्पल पास आहे 4 वर्ष. पण त्यावेळेस रेटमध्ये जुळलं नाही, त्यामुळे आम्ही फक्त मग आम्हाला लोकलचा थोडासा रशियाचा रेट चांगला बसला, त्यामुळे आम्ही रशियाला दिलं. कधी चायनाला गेलं तर एक वेळा. सहजच तुम्ही देशांची नावं घेताय? हो, आता 10-12 वर्ष आपण बऱ्यापैकी डाळिंबात काम केल्यामुळं बऱ्यापैकी डाळिंबाचा आपल्याला अनुभव आहेच ना तेवढा. मुलगा शेतीच्या मुलाला आता शेतीला ॲग्री डिप्लोमा लावलाय. काय त्याचं नाव आहे?
राजवर्धन. राजवर्धन त्यांचा मुलगा आहे, तो पण शेतीत आहे. काय करतो राजवर्धन? ॲग्री डिप्लोमाला आहे, कुठे आहे? बारामती शारदानगर. होय. कशासाठी शारदा त्या डिप्लोमाच गेला? ॲग्रिकल्चरमध्ये म्हणजे शेती सोडायची नाही, नाही. नोकरी करायची नाही? नाही, का बरं? भविष्याचं ॲग्रिकल्चर आहे. भविष्यात ॲग्रिकल्चर आहे. नवीन पिढीच्या मनामध्ये शेतीविषयी आस्था असेल तर काय घडू शकतं. खरं तर इतक्या मोठ्या त्या माळरानातनं हा आम्हाला घेऊन आला इथं. राजवर्धन, वडिलांचं कष्ट बघून तुला काय वाटतंय? कष्ट म्हणजे प्रमाणाच्या बाहेर कष्ट आहे त्यांचं. बरं. जसं की एवढं कष्ट म्हणजे असं नवीन पिढी करू शकत नाही, असं एवढं कष्ट आहे. पण ते बघून बघून तू करशील. करशील 100%. काय वाटतं नवीन काय करावं आणखी? जसं हे प्रयोग करतात ते सफरचंदाचं, तसंच अजून काय काय प्रयोग करण्याचा प्रयत्न करील. ते विदेशात जायचं ना शिकायला. त्याला विदेशात जायचं. हां, इंडो डच, इंडो इस्रायल, इंडो फ्रान्स आपलं जे प्रोजेक्ट आहे त्याच्यातून जावायचं ना. BScच्या MScला असताना विदेशात गेल्याशिवाय आणि तिथं एकदा काम केल्याशिवाय 1 वर्षभर जॉब केल्याशिवाय तिथं जे काय लोक मॅनेजमेंट करतात, मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे. आपल्याला फुलात जायचं आहे, पॉली हाऊस करायचे 10 एकर, एका वेळी 10 एकर करायचे आणि पूर्ण एक्सपोर्ट करायचे कोल्ड स्टोरेज करून, आणि मुलांनी त्यातच करिअर करावं असं आम्हाला वाटते. थोडंसं उघड्यात आता थोड्याशा अडचणी यायला लागल्यात, निसर्ग बदलला आहे, ओपनला काय सगळ्या अडचणी आहेत सध्या निसर्गाच्या. तर संरक्षित शेतीचंच काम करावं लागेल थोडं. थोडी शेती करून म्हणतो, थोडा धक्का सहन करावा म्हणतो, पण शेतीतून बाहेर पडायचंच नाही असं माझा बाप सांगतो. खरं तर प्रत्येक शेतकऱ्याच्या आस्थेचा बाब असते ती काळी आई, आणि त्या काळ्या आईमधून उत्पन्न किती पिकवलं जातं याच्यापेक्षा ती काळी आई किती समृद्ध आहे याच्यावरती शेतकऱ्याचा खरं तर चेहऱ्यावरचा आनंद असतो. हिरवी पाती फुलली की शेतकऱ्याची छातीची भातीसुद्धा फुलतात, कारण अति अभिमान वाटतो की आपली शेती अत्यंत उत्तम आहे. आणि हीच उत्तम शेती माळरानावरती घेण्याचं काम व्याळीच्या म्हणजे खरं तर शेळगावचे हे शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांनी केलं आहे. इंदापूर तालुक्यातला हा जो भाग आहे तो अत्यंत कष्टाची परिसीमा गाठलेला भाग आहे. या भागाला पाण्याचं महत्त्व कळलं. ऑटोमायझेशन तंत्र म्हणजे घरात बसून फक्त मोटर चालवणं असं नाही, तर त्या पिकाला जे हवं तेवढं पाणी थेंब थेंब अतिशय उत्तम प्रकारे देणं. खरं तर ही स्टोरी अतिशय मोठी आहे आणि ती खूप लांब चालेल. ही 78 एकराच्या शेतीची ही यशोगाथा नाही, तर जे आपल्याकडं पिकण्यापेक्षा जे आपल्याकडे विकू शकतं ते पिकवण्याची नवीन ही उत्क्रांती आहे शेतीतली. ती नवी पिढीसुद्धा समजून आहे आणि नव्या पिढीची धारणा तशा स्वरूपाची झाली तर ही शेती अधिक लाभदायी, अधिक फलदायी आणि अधिक प्रगतीची होईल. शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये समृद्धीचा अमृतगंध आणायचा असेल तर असे काहीतरी नवीन प्रयोग करायला पाहिजेत. खरं तर अतुल शिंगाडे यांचं यासाठी कौतुकच केलं पाहिजे.